राजाभाऊ आमचे मुख्यमंत्र्यांचे खूप लाडके कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे राजाभाऊंचं कौतुक करणं बनतंच. त्यामुळे राजाभाऊंना फोन येणं साहजिक आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगेन की एक आपला सहकारी ज्यानं बाजी प्रभूसारखी खिंड लढवली अशा सहकार्याचा झालेला पराभव माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याही जिव्हारी लागलेला होता. तेव्हा अशा कार्यकर्त्याचं पुनर्वसन करणं हे आदरणीय देवेंद्रजीकडूनच शिकलं पाहिजे, मुख्यमंत्री मोदयांच्याकडूनच शिकलं पाहिजे आणि खरा आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या, विधान परिषद झाली, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दिलेलं जे काम आहे पूर्ण झालं वाटतंय? नाही, आता तर 1-2 पायऱ्यावर आलेला हो. आता हे जे 102 मतं इतर म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी सोडून 102 मतं होते, त्यातले 40 मतं ही राष्ट्रवादीला गेलेली आहेत आणि 62 मतं आपल्याला आलेली आहेत आणि 13 मतं बाद झालेली आहेत. ह्या 13 मतं बाद झाली, त्यामधल्या आपले किती बाद झाले या संदर्भातली काही बहुतांश मतं आमचीच आहे, बहुतांश मतं आमची आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की मूळ याच्यामध्ये आम्ही खूप मोठं गेन केलेलं आहे, आम्ही खूप मोठे मतं मिळवलेली आहेत. जसं पक्षाच्या चिन्हावरच्या मताचा हिशोब केला तर तुम्हाला खूप मोठा फरक याच्यामध्ये दिसेल. त्यामुळं आम्ही एवढंच सांगतो की म्हणजे माझ्या सगळ्या सहकार्यांनी, म्हणजे मी आता नावं कोणाचं चुकून घ्यायचं राहिलं असेल त्याचा पुन्हा इश्यू नको व्हायला, परंतु मी माझ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकारी बांधवांचं, सहकारी महायुतीतल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानेन आणि खास करून सोलापूरच्या जनतेला मी सातत्यानं धन्यवाद देतो. आजही धन्यवाद देईन की त्यांनी आमच्या भारतीय जनता पक्ष महायुतीच्या विचारावर विश्वास ठेवला आणि या जिल्ह्याला पुढं घेऊन जाण्याची जी क्षमता आहे किंवा या जिल्ह्याला पुढं कोण घेऊन जाईल तर भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार पुढे घेऊन जाईल हा विश्वास आमच्या सोलापूरच्या जनतेला या निमित्तानं आहे. भाऊ, ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालेलं असं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे नागपूरमध्ये लोकसभा धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे ओमराजे निंबाळकर ते स्वतः देखील महायुतीमध्ये आता येत आहेत. त्यांचं कशा पद्धतीनं स्वागत करतात, कारण बार्शीमध्ये एक आमदार आले, त्यांच्या रूपानं खासदार देखील शक्यता असणार. मी आपल्याला आत्ताच सांगितलं आहे की मला या विजयाचा आनंद घेऊ द्या, माझ्या सहकार्याने या विजयाचा आनंद घेऊ द्या. त्या बाकी सगळ्या गोष्टीवर विचार करायला खूप वेळ आहे, आपण विचार करू आणि शेवटी महायुतीमध्ये आलेल्या सगळ्या लोकांचं स्वागत करणे आमची जबाबदारी आहे. ती आम्ही त्याविषयी वेगळं काय सांगणं मला वाटतं उचित नाही. भाऊ, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 3 आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिला होता. आता निवडणूक झालेली आहे, हा पाठिंबा तात्विकच म्हणावा लागेल का येणाऱ्या काळात देखील असेल विकास कामांच्या मुद्द्यावरती वगैरे? हे आपण बघतो की मी त्यांचे आभार मानेन. जे अभिजित पाटील जे असतील, सन्माननीय बाबासाहेब पाटील असतील, सन्माननीय नारायण पाटील असतील आणि सन्माननीय जानकर असतील, चौघांचे मी आभार मानेन. शेवटी काही गोष्टीवर किंबहुना राजाभाऊंच्या उमेदवारीच्या विषयावर त्यांनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ आम्ही पॉलिटिकली एकत्र आलो असं होऊ शकत नाही, परंतु मी सांगितलं ना, आगे आगे देखो होता है क्या.
उस्मानाबादमधून बसवराज आणि सोलापूरमधून धाराशिवमध्ये धाराशिव ओके धन्यवाद. तर सोलापूरमधून राजेंद्र येणाऱ्या काळामध्ये लोकसभेवर दावा ठोकण्यासाठी आता सज्ज झाले कोण? धाराशिव लोकसभा लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष योग्य ठिकाणी दावा ठोकेल. त्याची काळजी आपण करू नका. पक्षाला माहिती आहे कुठे लढायचं आहे काय करायचं आहे, त्यामुळे किती चिंता करू नका. ओके. भारतीय जनता पार्टीचा हे विज्युअल घे भारतीय जनता पार्टीचा या महिला हात लावा चला सगळ्या महिला आघाडीच्या.